संध्यापासून मध्यपर्यंत सामान्य कास्तकार बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाडगावून आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी घेऊन आला आहे अत्यंत महत्त्वाची व अत्यंत फायद्याची माहिती. ज्या माहितीच्या अनुसार आता इथून 15 ऑगस्टपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत सोयाबीनचे बाजारभाव. पण इथं प्रश्न उद्भवला की इथून 15 ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात सोयाबीनचे बाजारभाव. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे या ठिकाणी प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या यक्ष प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सातत्याने. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, जी माहिती सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची. ज्या माहितीच्या अनुसार आता इथून 15 ऑगस्टपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत सोयाबीनचे बाजारभाव. पण इथून 15 ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात सोयाबीनचे बाजारभाव. चला तर मग सर्वात महत्त्वाच्या या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त करूयात उत्तर. तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी कशी आहे. तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी आहे ती सोयाबीनची दरपातळी सध्या 6,700 रुपये प्रति क्विंटल पासून 7,100 रुपये प्रति क्विंटल आहे. सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याचा विचार केला तर मागणी ही खूप अधिक आहे, पुरवठा त्या तुलनेत कमी आहे. आणि तसंही बघायला गेलं तर हे सध्याचं असणारं सीझन हे ऑफ सीझन आहे. अशा परिस्थितीमध्ये सध्याच्या सीझनला पुरवठा हा कमीच असतो. पण आपण जर बघितलं तर मागणी ही आपल्याला इथून 15 ऑगस्टपर्यंत चांगली दिसणार आहे आणि पुरवठा जो सध्या सुरू आहे तो आणखीन कमी होण्याची शक्यता आहे. याच्यामुळं 100 ते 200ची एक तेजी येण्याची आणखीन दाट शक्यता या ठिकाणी आहे. ज्यामुळे इथून 15 ऑगस्टपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो 100 ते 200 आणखीन सुधारू शकतो आणि सोयाबीनची दरपातळी ही 6,850 ते 7,250च्या दरम्यान राहू शकते. सामान्यतः सोयाबीनचा भाव 6,800 ते 7,200च्या दरम्यान राहील. आणखीन 50-100ची तेजी येऊ शकते. मंदीचे चान्सेस फार कमी आहे. पण अतिअनुकूल परिस्थिती आली तर 15 ऑगस्टपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला 7,500च्या जवळपास सुद्धा पोहोचताना या ठिकाणी दिसू शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री आता जे काही आपल्याकडे थोडंफार शिल्लक आहे कधी करायला पाहिजे. तर माझं काय मत आहे की यापेक्षा जास्त सोयाबीनच्या भावात काही सुधारणा होणार नाहीये. म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी सोयाबीन हे जे काही आपल्याकडे थोडं बहुत शिल्लक आहे ते विकून टाकायला हवं. तर हा जो आहे महत्त्वाचा विचार तुम्ही करून जर विक्री केली तर फायदा आपला या ठिकाणी होऊ शकतो. पण सोयाबीनचे भाव 15 ऑगस्टपर्यंत 100 ते 200 वाढणार हे मात्र यथार्थ आणि वास्तव व सत्य आहे. भविष्यात देशात सोयाबीनचा भाव कसा राहील बरं, याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशा ठिकाणी व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयला हा व्यक्त करतो मनापासून आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.